रामकृष्ण हरी. फतेभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हार्दिक अभिनंदन. सर्वांनी बघायचे नारळ कसं सोलायचं काम चालू आहे. आज कार्यक्रम आहे आपल्या इथं. हे पहा नारळ आहे, आपल्या घरचंच नारळ आहे. हे पहा अशा पद्धतीने नारळ सोलायचं काम चाललं आहे. तर आता आपल्याकडं 1 2 3 4 5 6 नारळ आहे. 6 नारळ सोलायसाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे. आपल्याकडं काही ती मशीन नाही, यंत्र नाही. तर आपण स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने आणि पकडच्या साह्याने नारळ आहे का पाहू शकता आपण नारळ सोलायचं काम झालं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण नारळ सोलायचं काम चालू आहे. पहा अशा तर यंत्र जर असतं तर पटापट झालं असतं, पण आपण पकडच्या साह्यानेच हे करतो. त्याचं हे काढते पहा अशा पद्धतीने. तर पाहू शकता आज आपल्याला एक म्हसोबाला नारळ फोडायचा आहे. आपल्या स्थळामध्ये म्हसोबा आहे. एक आपल्याला महादेवाला नारळ फोडायचा आहे. एक देवीला फोडायचा आहे, मळगंगा मातेला. तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा हा नारळ पूर्णपणे सोलून झाला आहे. हा नारळ पूर्णपणे सोलून झाला आहे. पाहू शकता या ठिकाणी आपण हा नारळ ठेवला आहे. आता दुसरा नारळ आहे, पाहू शकता हा एकदम पक्व झालेला नारळ आहे. आणि हा थोडा पक्व व्हायचा आहे, पण हा बी पक्व झाला आहे. पाहू शकता आणि फुल असं पाणी आहे नारळामध्ये. पहा असं पाण्याचं नारळ आहे हे. आणि मार्केटमध्ये आज नारळाला 30 ते 35 रुपये मार्केट आहे. एक नग 35 रुपयाला आहे. तर आपल्या घरी 10 नारळाची झाडं आहे. आणि आपण सकाळी गेलो रानामध्ये आणि नारळ घेऊन आलो आहे. कमीत कमी 50 नारळ आपण घेऊन आलो आहे आपल्या रानामधून. तर पाहू शकता आता ह्या नारळ सोलायला आपण तयार केली आहे. पहा पकड अशी इथं लावायची. हे आपल्याला थोडा त्रासच होतोय, पण इलाज नाही. आता काही आपल्याकडे यंत्रणा नाही, साध्य नाही आपल्याकडे. आता हे पहा असं पकड लावायची. असा आपण नारळ सोलायचा. त्रास होते, पण आता काय सांगायचे, त्रास काढावा लागतो. त्रास जर नाही काढलं तर काहीच नाही होत. कमीत कमी एक नारळ सोलायला आपल्याला 10 मिनटं लागते. पाय लावायचा असा नारळाला, पकड लावायची. पकड निष्ठ ती सारखी. असा नारळ सोलायचं काम चालू आहे. पण पक्व झालं नारळ बघा एकदम भेट. आता आपण थोडं थोडं धरणार आहोत, जेणेकरून बघा असं. हा आता पुन्हा आपण इस्कोच्या इथं टाकायचे. बघा असं करायचं, असं करायचं. त्याचं हे टोक असं काढायचं, पकडीन धरायचं, असं वडायचं इकडे. हे पहा एवढे शेंड्या तयार झाल्या. पहा 2 नारळाच्या. तर आज खरोखर म्हणलं तरी आखाड महिन्यातला मंगळवार आहे, शेवटचा. आणि उद्या बुधवार आहे, उद्या ग्रहण आहे. त्यामुळे म्हणलं आजच आपण देवांना आहे का नारळ फोडायचा आहे. देवांना खुश करायचं आहे.
निवेद्य फोडायचं आहे, द्यायचं आहे, त्यांना नारळ द्यायचा आहे. तर अजून आता अजून दुसरा नारळ आम्ही चालू केला आहे. अजून 4 नारळ राहिलेले आहे आपले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नारळ फोडले का देवांना नारळ फोडून घ्या. पुन्हा श्रावण महिना लागला आहे. गुरुवारी हे अशा पद्धतीने मेस्करच्या लावायचे आहे. हे असं वडायचं आहे बघा, मोकळं जाते सोपं वडायला. तर कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा. रामकृष्ण आहे.